ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता स्वामी आहेत. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण स्वामींना माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मूल हे अनमोल आहे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं कळायला सुंदर विचार लागतात, भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागतं. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्ही मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूचे पाठ तेव्हा तुम्ही दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं स्वामी पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. स्वामी पाहत आहेत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. स्वामींच्या हातात एक गोटी असायची, त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात ही गोटी एका भक्ताच्या घरी आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय. ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीला पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिपण, गोपनीय टिपण. सर्व देवदेवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्र उचलून घेतली आहेत. महादेवाने काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवी नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, कारण थांबला तो संपला. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरेच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पाडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का. का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कमाल करते.
मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. मग आपले यश निश्चित आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या प्लॅटफॉर्मवरती थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, एखादं पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्या मनाला लागेल असं बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेतेच. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचे पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर, कैलासावर, पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि त्यांच्यासोबत कोणी नसतो. त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात, हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच येते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चवलत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाणाऱ्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या ते नक्कीच होईल. पैज लावायची असेल तर ती स्वतःसोबत लावा. हराल तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकाल तर पुढे वाटचाल कराल. आजचा हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि मी स्वामींना प्रार्थना करतो तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल.
आई वडिलांनी अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो. ज्यांनी आपल्याला अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा. त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका. पैसे खर्चूनही आई वडील मिळणार नाही. आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे. त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा. त्यांना कधीही विसरू नका. माझ्या बाळा, हे नेहमी लक्षात ठेव. तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ जमतं का तुला? तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस. हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पहिला नक्की शिका. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? वेदांचा अभ्यास करणं खूप सोपे आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हातपाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही. तो गेला पोटात. आता मायाने ते पाहिले आणि त्याने दांडाने मार दिली पाठीवर. पाठ म्हणली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळाला, पण अश्रू आले डोळ्यात. कारण पहिलं दोष डोळ्याचं होतं. डोळ्याने प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्मसिद्धांत. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे, आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. स्वामीवरती विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अभिनंदन. स्वामीच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन चांगल्या बातमीने वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन. आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. 2024 हे वर्ष आशीर्वाद, नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. आशीर्वादाचा दावा करण्यासाठी स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते. स्वामी आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांच्या आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत
त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन, आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी म्हणतात, शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहील. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल. स्वामी तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अपवादातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका कारण स्वामी तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यामध्ये लिहिलेले होते. स्वामी म्हणतात, तुमचे चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर स्वामी माझ्या सोबत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती बदला घेतेच, हे विसरू नका. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीलाही करतच असतात. लीला म्हणजेच माया, लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवनाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात. जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि आपले स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचं असतं, ज्याच्यामध्ये आपले हित असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. ती स्वामींनी टाळलेला आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून
जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काठीही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, पण जर तू खरा असशील तर मी सर्व बघतो आहे. तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईन. एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्याने तुला त्रास दिला. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कुणाचे मन दुखावू नको. कधी कुणाला अपशब्द बोलू नको. गरजूंची मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. तुझा सांभाळ मी स्वतः करेन. जेव्हा माणसांनी सज्जपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे तसा बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट झाले नाही पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे स्वामीचा आवाज ऐका. स्वामी म्हणत आहे, स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. तुमचा यावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. स्वामी तुम्हाला आनंद अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा. ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. तुमचा यावर विश्वास असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने परत येतील. स्वामी तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्याने पिढ्या टिकेल. मी तुझा स्वामी आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करेन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवेन. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. हे नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहे असे टाईप करा. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी
अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. 2024 शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातमीने भरलेले असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. स्वामी म्हणतात, इतके दिवस वाट पाहत होते. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत, परंतु नाकारले जात नाही. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही स्वामी तुम्हाला परत देईल. तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे स्वामीला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. स्वामीची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना मला माहीत आहे. स्वामी घोषित करतात, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर असेल, जेव्हा काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेग अनुभवायला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असहाय्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. पुष्टी करण्यासाठी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. प्रिय स्वामी, जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एक आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष घालायला विसरू नका. ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करेल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते. श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल व एकूण मनाला समाधान मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे
मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात, कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे.
आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही, आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो, आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते, आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या.
आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की
त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात, कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि एकही मिनिट तुमच्या काळजीत घालू नका.
तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. जेथे देवाचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आहे मी तुझं बाळ आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नीतीने मांडलेला डाव आणि नीतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामीकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. स्वामी म्हणतात, स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय नक्कीच होणार. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. कोणाला किती खोटं बोलला, कोणाला किती फसवला तरी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही. तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामीकडे असतोच. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रागात कधीच चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, राग निघून जातो, पण बोललेले शब्द परत येत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. यावर तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. मी पण नको, अहंकार नको, ईश्वर हा सर्वत्र आहे. अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे. आपण एकमात्र निमित्त आहोत करता, आणि करविता तोच आहे. एक स्वामीनाथ आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. माझ्या बाळा, मी तुझा संघर्ष पाहिला आहे, तुझे अश्रू पाहिले आहे. प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. खूप कष्ट करून देखील आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते. विचार मनाचे आहेत, आपले नाहीत. आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं, मी या मनाचे परे आहे. मन मला प्राप्त झालेला एक साधन आहे, आणि असं स्वतःला सांगून स्वतःचे सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी महाराजांना साथ घालावी. स्वामी निश्चितपणे प्रतिसाद देतील.
आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि त्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्याप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला असे वाटते की हे दिवस केव्हा दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे सगळं केव्हा संपेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवीन संकट माझ्यासमोर येऊन उभे राहते. अशा वेळी काय करावे? डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे, आता माझे जे दुःख आहे, माझे जे संकट आहे ती तुमची, मी तुमचा, माझं आयुष्य तुमचं, आता माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय ते बघा. मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. स्वामीवरती सर्व सोडा आणि चिंतामुक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. दुःखाचे दिवस कायम राहत नाही. स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच चांगले दिवस येतात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार. तेव्हा कुठे तू काय या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही. अशी जगण्याची रीत बनव. जो व्यक्ती आपल्याला पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच, पण हे सर्वात महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही किती वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही. तुमच्या वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे जा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल. जर तुझा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामी म्हणतात, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडणार आहे. खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सूरवटांचे फुलपाखरामध्ये, वाळूच्या मोत्यामध्ये आणि कोळशाच्या हिऱ्यामध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्यांच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल. जर तुम्ही आयुष्य सत्याने जगाल
तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. स्वामी म्हणतात, वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहे, तर तो तुझा भ्रम आहे. फक्त ही वेळ तुझी आहे. एवढंच, मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो. जीवनात तुमचा कोणीही किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये नसते. कुणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस आनंदी राहाल? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल, जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसताना त्यांना दिला असेल. म्हणून स्वामी महाराजांनी हे अनेक वेळा सांगितले आहे, कर्माची भीती बाळगून कर्म करत जा. तुझ्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, प्रयत्न सोडू नका, कारण थांबला तो संपला, हे लक्षात ठेवा. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळवण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझ्या नामस्मरणाने तुझ्या संकटाचे ओझं इतकं हलकं होईल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी म्हणतात, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. स्वामी म्हणतात, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात. माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन. प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका. स्वामी म्हणतात, स्वीकार करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लवकर तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तयार आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस. स्वामी म्हणतात, नेहमी नम्र राहा. आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका. मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वामी सांगतात, तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यासाठीच आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा. कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. स्वामी म्हणतात, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल, तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. लवकर तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात मी आनंद आणणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा.
तुम्हाला काय हवे आहे हे मला माहीत आहे. योग्य वेळी ते होईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो. प्रत्येकजण तुला एकटे सोडत असताना मी नेहमी तुझ्याबरोबर असतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत. समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा. कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणतात, आपण हे एकटी करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या. स्वामी म्हणतात, बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा. हे भयानक आहे, पण मी तुझ्यासोबत आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याची निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेव. मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यावर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवान ठरेल. हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन, तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळे असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. माझ्याजवळ तुझे खरे बोल आहे. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात. तुम्ही विश्वास ठेवणे थांबवू नका. स्वामीची कृपा सदैव तुमच्यावर आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. त्याची काळजी करू नका. त्याद्वारे प्रार्थना करा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असं टाईप करा. तू खूप सहन केलं आहेस. मला तुला मुक्त करायचं आहे. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता शांतपणे तुम्ही हे बोला. मी माझ्या जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल. कर्माचे 12 नियम जे तुमचे जीवन बदलतील. सगळ्यात पहिला महान कायदा. आपण जे काही विश्वास टाकतो ते आपल्याकडे परत येईल. दुसरा, सृष्टीचा नियम. जीवन स्वतः घडत नाही, आपण ते स्वतः घडून आणले पाहिजे. तिसरा, मानवतेचा नियम. बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे. चौथा, वाढीचा नियम. जेव्हा आपण स्वतःबद्दल बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते. पाचवा, जबाबदारीचा नियम. आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. सहावा, कनेक्शनाचा नियम. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे. सातवा, फोकसचा नियम. आपण एकाच वेळी 2 भिन्न गोष्टीचा विचार करू शकत नाही. आठवं, देणं आणि आदरातिथ्य करण्याचे नियम. आपले वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जोडले पाहिजे. 9, गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे प्रयत्न चालू करा. 10, परिवर्तनाचा नियम. जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते. 11, संयम आणि बक्षिसाचा नियम. सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यक ती चिकाटी. 12, महत्त्वाचा नियम. प्रेरणा पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नाचे परिणाम असतो. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे की तुला वेदना होत आहे. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझे सर्व वेदना संपणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस
याचा तुला अभिमान वाटेल. मी तुला निराश करणार नाही. तुला सध्या जाणवत असलेल्या वेदना ही येत असलेला आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करेन. रडू नकोस, अतिविचार करू नको, ताण देऊ नकोस. स्वामी पुढील 24 तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंता समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. स्वामी तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील. या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा. माझ्या स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे. स्वामी नामावर विश्वास आहे. माझे चांगलेच होत आहे. आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेत निरंतरपणे कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. कायम लक्षात ठेव, स्वामी तुझ्या सोबत आहे. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जाते. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने होऊन निघतील. तू फक्त संकल्प कर, स्वामी सोबत आहे. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि पाठीशी कायम राहणार. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशातही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे.
स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून देईन. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात. कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात. पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही. आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये
माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. 1 स्वीकार या 2 नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे
जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही, देवाची योजना माझी नाही, देवाचे गौरव माझे नाही, देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरवसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील. ते आपल्या घरात वाटत असेल आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात. कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव. भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस.
तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम. श्री स्वामी समर्थ.